हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मृत्यूनंतर घरात चूल न पेटवणे यामागे काय कारण असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मृत्यूच्या वेळची परिस्थिती. जेव्हा एखाद्या प्राण्याचा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून यमराज किंवा त्यांचे दूत यमदूत त्या जीवांची जीवनयात्रा संपवून त्यांचा सुशात्मा नेण्यासाठी पृथ्वीवर येतात. ज्या घरात मृत्यू होतो तिथे अचानक शोक, दुःख आणि नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. अशा वेळी घरातील चूल म्हणजेच लौकिक अग्नी शांत होतो. यावरूनच अग्निदेव आणि यमराज यांच्यात एक तात्विक संवाद घडतो. अग्निदेव आणि यमराज यांचा संवाद. जेव्हा यमराज मृत आत्म्याला नेण्यासाठी येतात तेव्हा घरातील चुलीमध्ये वास करणारे अग्निदेव शांत होतात. अग्निदेव यमराजांना विचारतात, हे यमराज, मी या सृष्टीचा पावनकर्ता आहे. मानवाच्या शरीराला पोषण देणारे अन्न माझ्याच माध्यमातून शिजवले जाते. मी देवाचे मुख आहे, कारण यज्ञात दिलेली आहुती माझ्याद्वारेच देवापर्यंत पोहोचते. मग आज या घरात मृत्यू झाल्यानंतर मी इतका हतबल आणि निस्तेज का झालो आहे? माझ्या मनात अन्न शिजवण्याची ऊर्जा का उरली नाही? यमराज अत्यंत शांतपणे अग्निदेवाला सृष्टीच्या अंतिम सत्याची जाणीव करून देतात. यमराज म्हणतात, हे अग्निदेव, तुम्ही पवित्र आहात यात शंका नाही, परंतु मृत्यू हा सृष्टीचा महाअंतिम नियम आहे. जेव्हा एखादा जीव शरीर सोडतो तेव्हा त्याच्या कर्मबंधनाचा हिशोब सुरू होतो. जोपर्यंत या मृत शरीराला तुमचा महाअग्नी स्पर्श करत नाही तोपर्यंत या घरातील वातावरण अशौच, अपवित्र राहते. मृत्यूच्या दुःखात अडकलेल्या या हवेत अन्न शिजवणे तुमच्या पवित्रतेचा अपमान ठरेल. यमराज पुढे स्पष्ट करतात की माणसाच्या आयुष्यात अग्नीचे दोन मुख्य प्रकार कार्य करतात. ग्राहपत्य अग्नी म्हणजेच लौकिक अग्नी, जो घरात चूल पेटवून माणसाचे पोट भरतो, त्याला जीवन देतो. क्रव्याद अग्नी, पारलौकिक अग्नी, जो स्मशानात चितेच्या रूपाने माणसाचे शरीर पंचतत्वात विलीन करतो. यमराज अग्निदेवाला सांगतात की जेव्हा घरातील एक सदस्य पंचतत्वात विलीन होण्याच्या प्रतीक्षेत असतो तेव्हा घरातील लौकिक अग्नीने शांत राहून पारलौकिक अग्नीला मान दिला पाहिजे. एकाच वेळी एकाच कुळासाठी अन्न शिजवणारा अग्नी आणि शरीर जाळणारा अग्नी एकाच ऊर्जेत काम करू शकत नाहीत. संवादाच्या अंतिम भागात यमराज एक अत्यंत मानवी पैलू अधोरेखित करतात. ते म्हणतात, मृत्यूनंतरही जीवाचा आत्मा काही काळ आपल्या कुटुंबाच्या भोवती रेंगाळतो. जर कुटुंबाने लगेच चूल पेटवून अन्न शिजवले तर आत्म्याला तीव्र क्लेश होतो. त्याला वाटते की माझ्या जाण्याचे कोणालाही दुःख नाही आणि लोक स्वतःच्या क्षुधा शांतीमध्ये भुकेत व्यस्त आहेत. आत्म्याचा हा क्लेश घरात नकारात्मकता वाढवतो. म्हणून जोपर्यंत मी या आत्म्याला घेऊन जात नाही आणि तुम्ही चितेच्या रूपाने शरीराचा स्वीकार करत नाही तोपर्यंत घरातील चूल शांत राहणेच योग्य आहे. अग्निदेव आणि यमराजाचा हा संवाद आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो. अन्नाचा आणि मनाचा संबंध. दुःखी आणि शोकाकुल वातावरणात शिजवलेले अन्न हे तामसिक बनते. ते शरीराला पोषण देण्याऐवजी आजारपण आणि मानसिक क्लेश निर्माण करते. निसर्गाचा आदर. मृत्यू हा जीवनाचा अंत आहे. अशा वेळी निसर्गाच्या या मोठ्या नियमासमोर माणसाने नतमस्तक होऊन काही काळ थांबून गेलेल्या व्यक्तीला आदरपूर्वक निरोप दिला पाहिजे. हा संवाद संपल्यानंतर अग्निदेव यमराजाच्या विधानाशी सहमत होतात आणि म्हणतात, म्हणूनच अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत ते घरातील चुलीमध्ये सुप्त राहणे पसंत करतात.
हिंदू धर्मात आणि भारतीय संस्कृतीत मृत्यूशी संबंधित अनेक रीतिरिवाज आणि नियम सांगण्यात आले आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा नियम म्हणजे घरात कोणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार होईपर्यंत किंवा त्या दिवशी घरात चूल पेटवली जात नाही, स्वयंपाक केला जात नाही. या प्रथेमध्ये केवळ जुन्या समजुती नसून त्यामागे मानवी भावना, आरोग्य आणि अध्यात्म या तिन्ही दृष्टिकोनातून विचार केला गेला आहे. आधी आपण यामागील 3 महत्त्वाची कारणे समजून घेऊया. महत्त्वाचे कारण 1. भावनिक आणि मानसिक आदर. शोक पाहणे. घरात कोणाचा मृत्यू झाल्यास चूल न पेटवण्यामागे भावनिक आणि मानसिक आदर, शोक पाहणे हे सर्वात महत्त्वाचे आणि मानवी कारण आहे. मनुष्य हा केवळ एक जैविक प्राणी नाही, तर तो भावनांचा बनलेला आहे. जेव्हा कुटुंबातील एखादी व्यक्ती कायमची सोडून जाते, तेव्हा निर्माण होणाऱ्या मानसिक स्थितीचे सविस्तर विश्लेषण मुद्द्यावरून करता येईल. दुःखाची तीव्रता आणि मानसिक धक्का. जेव्हा घरात एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब एका तीव्र मानसिक धक्क्यात असते. अशा वेळी माणसाचे मन सुन्न होते, प्राधान्यक्रम बदलतो. त्या क्षणी कुटुंबाचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तात्पुरता बदलतो. आता जेवायचे काय, स्वयंपाकात काय बनवायचे हा विचार करणेही त्या परिस्थितीत क्रूर आणि अशक्य वाटते. इच्छा मरण पावते. तीव्र दुःखाच्या प्रसंगी भूक, तहान किंवा शारीरिक गरजा या गोष्टी मनातून पूर्णपणे गळून पडतात. अशा मनस्थितीत चूल पेटवणे किंवा स्वयंपाक करणे हे कुटुंबाच्या मानसिक स्थितीशी अजिबात सुसंगत नसते. मृत व्यक्तींबद्दल कृतज्ञता आणि आदर. जो माणूस कालपर्यंत आपल्यासोबत जेवत होता, हसत खेळत होता, तो आज अचानक शांत झाला आहे. अशा वेळी लगेच चूल पेटवून अन्न शिजवणे आणि नेहमीसारखे जेवणे म्हणजे तुमच्या असण्या नसण्याचे आम्हाला काही फरक पडत नाही असे दर्शवण्यासारखे आहे. मृत व्यक्तीच्या आत्म्याला आणि त्याने कुटुंबासाठी केलेल्या कष्टांना आदर देण्यासाठी संपूर्ण घर एकत्र येऊन शोक पाळणे. आम्ही तुमच्या जाण्याने दुःखी आहोत आणि आज आमचे अन्न पाणीही तुमच्या निरोपाच्या दुःखात सुटले आहे, ही मृत व्यक्तीसाठी व्यक्त केलेली अंतिम कृतज्ञता असते. कौटुंबिक ऐक्य आणि सांत्वनाला वेळ देणे. मृत्यूनंतर घरात नातेवाईक, शेजारी आणि हितचिंतक सांत्वन करण्यासाठी येत असतात. अशा वेळी कुटुंबातील मुख्य सदस्यांनी स्वयंपाकघरात गुंतून राहण्याऐवजी एकमेकांच्या जवळ बसणे, एकमेकांना धीर देणे आणि आलेल्या लोकांसोबत मृत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देणे गरजेचे असते. चूल न पेटवल्यामुळे घरातील महिला किंवा इतर सदस्य स्वयंपाकाच्या जबाबदारीतून मोकळे होत राहतात आणि त्यांना आपले दुःख मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी वेळ मिळतो. असे मानले जाते की दुःख दाबून ठेवण्यापेक्षा ते रडून मोकळे करणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. अन्न हे आनंदाचे प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृतीत अन्न शिजवणे, एकत्र बसून जेवणे हे आनंद, उत्सव आणि चैतन्याचे प्रतीक मानले गेले आहेत. आपण कोणत्याही शुभप्रसंगी देवाचा नैवेद्य आणि पक्वान्ने बनवतो. याउलट मृत्यू हा जीवनाचा सर्वात मोठा अंधार आणि दुःखद प्रसंग आहे. त्यामुळे अशा अत्यंत नकारात्मक आणि दुःखी प्रसंगी घरात आनंदाचे प्रतीक असलेला लौकिक स्वयंपाक करणे सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर चूल न पेटवणे हे घरातल्या माणसाच्या संवेदनशीलतेचे लक्षण आहे. हे आपल्याला शिकवते की माणूस हा मशीन नाही, त्याला भावना आहेत. जेव्हा कुटुंबाचा एक भाग तुटते, तेव्हा संपूर्ण कुटुंब काही काळ
काही काळासाठी थांबते, शोक पाळते आणि गेलेल्या जीवाला अत्यंत आदराचे निरोप देते. महत्त्वाचे कारण: आरोग्याची काळजी आणि स्वच्छता. मृत्यूनंतर घरात चूल न पेटवण्यामागे केवळ धार्मिक किंवा भावनिक कारणच नाहीत, तर या प्रथेमागे अत्यंत तर्कशुद्ध आणि शास्त्रीय कारण दडलेले आहे. आपल्या पूर्वजांनी आरोग्याची काळजी आणि स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन हा नियम बनवला आहे. यामागील शास्त्रीय कारणे आपण खालील बघत आहोत. जीवाणूंचा प्रसार आणि संसर्गाचा धोका. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट होते आणि अवघ्या काही मिनिटांतच शरीराचे विघटन सुरू होते. सूक्ष्मजीवांची वाढ. मृत शरीरामध्ये बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीव अत्यंत वेगाने वाढू लागतात. हे जंतू हवेच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरात पसरतात. अन्न दूषित होण्याचा धोका. जर अशा वातावरणात चूल पेटवून अन्न शिजवले किंवा उघडे ठेवले तर हवेतील हे घातक जीवाणू अन्नामध्ये प्रवेश करू शकतात. असे दूषित अन्न खाल्ल्यास घरातील सदस्यांना, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना संसर्ग किंवा फूड पॉयझनिंग होण्याचा मोठा धोका असतो. घर आणि हवेचे शुद्धीकरण. जोपर्यंत मृतदेह घरात असतो तोपर्यंत तिथली हवा आणि वातावरण जंतुयुक्त राहण्याची शक्यता असते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ केले जाते. जुन्या काळात घर गोमूत्राने किंवा शेणाने सारवून तर आजच्या काळात जंतुनाशके वापरून धुवून स्वच्छ केले जाते. मृत व्यक्तीचे कपडे अंथरून स्वच्छ केले जाते किंवा विसर्जित केले जाते. घर पूर्णपणे स्वच्छ झाल्याशिवाय आणि हवेतील जंतू नष्ट झाल्याशिवाय घरात अन्न शिजवणे आरोग्यासाठी सुरक्षित मानले जात नाही. म्हणूनच घर शुद्ध होईपर्यंत चूल पेटवली जात नाही. धूर आणि उष्णतेमुळे जंतू वाढणे. जुन्या काळात प्रामुख्याने लाकूड किंवा गवऱ्या वापरून चूल पेटवली जात असे. उष्णता. चूल पेटवल्यामुळे घरातील तापमान आणि आर्द्रता वाढते. विज्ञान सांगते की उष्ण आणि दमट वातावरणात बॅक्टेरियांचा प्रजोत्पादन वेग दुप्पट होतो. यामुळे मृतदेहाचे विघटन अधिक वेगाने होऊन दुर्गंधी पसरू शकते. धूर आणि कार्बन. चुलीच्या धुरामुळे घरातील हवेची हालचाल मंदावू शकते, ज्यामुळे जंतू एकाच ठिकाणी कोंडले जातात. हा संसर्ग टाळण्यासाठी घरात अग्नी प्रज्वलित न करता हवा खेळती ठेवली पाहिजे. मानसिक ताण आणि पचनक्रिया. तीव्र दुःखाचा आणि मानसिक धक्क्याचा आपल्या शरीरावर थेट पचनसंस्थेवर मोठा परिणाम होतो. वैज्ञानिक संशोधनानुसार जेव्हा माणूस प्रचंड मानसिक तणावाखाली असतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल आणि ॲड्रेनालिन सारखे ताण हॉर्मोन्स वाढतात. यामुळे भूक मंदावते आणि पचनक्रिया अत्यंत कमकुवत होते. अशा स्थितीत जर घरातील लोकांनी जड किंवा नेहमीसारखे अन्न खाल्ले तर ते पचत नाही आणि उलट्या, अपचन किंवा पोटदुखी यासारखे शारीरिक त्रास उद्भवू शकतात. म्हणून शरीराला विश्रांती देण्यासाठी त्या दिवशी घरात अन्न बनवले जात नाही. थोडक्यात सांगायचे तर आपल्या पूर्वजांना सूक्ष्मजीवशास्त्र आणि आरोग्याचे नियम ठाऊक होते. जोपर्यंत घरातील संसर्गाचा मुख्य स्रोत मृतदेह सन्मानपूर्वक बाहेर काढला जात नाही आणि घर निर्जंतुक केले जात नाही तोपर्यंत तिथे अन्न शिजवणे आणि खाणे आरोग्यासाठी घातक आहे. हाच अत्यंत महत्त्वाचा शास्त्रीय संदेश या प्रथेमागे आहे. महत्त्वाचे कारण: शेजाऱ्याचे आणि समाजाचे कर्तव्य. सहानुभूती. मृत्यूनंतर घरात चूल न पेटवण्यामागील तिसरे कारण अत्यंत सुंदर आहे, जे आपल्या भारतीय समाजव्यवस्थेवर मानवता, सामाजिक सलोखा आणि
सहानुभूती याचे दर्शन घडवते. जेव्हा एखादे कुटुंब संकटात असते तेव्हा संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी कसा उभा राहतो हे या प्रथेवरून दिसून येते. याचे सविस्तर विश्लेषण. दुःखाच्या काळात व्यावहारिक मदत. घरात मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या एकत्र येतात. नातेवाईकांना निरोप देणे, अंत्यसंस्काराची तयारी करणे, कायदेशीर बाबी पूर्ण करणे यातच घरातील लोकांची धावपळ होत असते. अशा वेळी घरातल्या माणसांना किंवा पाहुण्यांनी काय खायचे हा व्यावहारिक प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शेजारचे लोक ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात. कुटुंबाला स्वयंपाकाच्या काळजीतून मुक्त करून त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीला निरोप देण्यावर लक्ष केंद्रित करता यावे हा यामागील मुख्य उद्देश असतो. तुम्ही एकटे नाही आहात हा भावनिक धीर जेव्हा शेजारी किंवा नातेवाईक स्वतःच्या घरातून जेवण बनवून दुःखी कुटुंबासाठी घेऊन येतात तेव्हा त्या जेवणासोबत एक अदृश्य भावनिक संदेश जोडलेला असतो. या कठीण प्रसंगात तुम्ही एकटे नाही आहात. संपूर्ण समाज तुमच्या दुःखात सहभागी आहे. हे केवळ अन्न नसते तर ती शेजाऱ्यांनी दाखवलेली सहानुभूती आणि आपुलकी असते. यामुळे धक्का बसलेल्या कुटुंबाला एक मानसिक आधार मिळतो आणि त्याचे दुःख सुसह्य होण्यास मदत होते. कडू घास किंवा खांदापीठ ची परंपरा महाराष्ट्रात आणि भारताच्या विविध भागात या प्रथेला संस्कृतीचा एक भाग बनवले गेले आहे. अंत्यसंस्काराहून परत आल्यानंतर शेजाऱ्यांच्या घरून जे अन्न येते त्याला काही ठिकाणी कडू घास किंवा खांदापीठ म्हटले जाते. अन्नाचा आदर राखणे. तीव्र दुःखात असलेल्या व्यक्तीला अन्नाची अजिबात इच्छा नसते, परंतु शरीराला जिवंत ठेवण्यासाठी अन्न आवश्यक असते. अशा वेळी शेजाऱ्यांनी आणलेला तो घास समाजाचा आणि अन्नाचा मान राखण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना गळ घालून भरवला जातो. सामान्यतः हे अन्न अत्यंत साधे, पचायला हलके आणि मसाल्याशिवाय उदाहरणार्थ मूग डाळीची खिचडी किंवा पिठले भात असते. सुखदुःखात एकत्र येणारी समाजव्यवस्था. आपली पारंपरिक भारतीय समाजव्यवस्था ही एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या विचारावर आधारलेली आहे. आज कोणाच्या घरात दुःख असेल तर संपूर्ण गल्ली किंवा कॉलनी आपली शेगडी शांत ठेवून किंवा तिथे मदत करून स्वतःचे कर्तव्य बजावते. आज आपण त्याच्या दुःखात धावून गेलो तर उद्या आपल्यावर संकट आल्यास ते आपल्या पाठीशी उभे राहतील. ही परस्पर अवलंबी सुंदर भावना यातून जपली जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर चूल न पेटवण्याची ही प्रथा समाजाला एकत्र जोडणारा एक दुवा आहे. आधुनिक भाषेत ज्याला आपण सोशल सपोर्ट किंवा सिस्टीम म्हणतो, तीच ही आपली पारंपरिक व्यवस्था आहे, जी माणसाच्या दुःखाच्या गर्तेत कोसळण्यापासून वाचवते आणि मानवतेची जाणीव करून देते. तर ही माहिती होती मृत्यूनंतर घरात चूल पेटवण्यावर बंदी का, आणि ही होती महत्त्वाची कारणे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय.